नाशिक विधान परिषदेच्या जागेवरचा तिढा सुटल्याची माहिती मिळते। काल नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या घरी उदय सामंत यांची एक बैठक पार पडली। यात सकारात्मक चर्चा झाली आहे। गोकुळ गीते दरम्यान माघार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज सकाळी 11 वाजता दोन्ही मंत्री पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करणार असल्याची माहिती मिळते आहे। तर जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीतला तिढा हा आणखी वाढण्याची शक्यता आहे। नाशिकमध्ये भाजप बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी निवडणुकीतून माघार घेत पाठिंबा जाहीर केल्यानंतर जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्या निवडणुकीतून माघारीसाठी भाजप सुद्धा आग्रही आहे। मात्र असं असताना रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर मात्र ठाम आहेत। गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघारही घेतली तरी आपण निवडणूक लढवणारच असा ठाम पवित्रा रेश्मा काळे यांनी घेतला आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे या देखील आपल्या उमेदवारीवरती ठाम आहेत। एकंदरीतच या संपूर्ण घडामोडीनंतर जळगावमधील शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः रेश्मा काळे ताई आहेत। ताई, काय सांगणार? एकीकडे नाशिकमध्ये अनेक घडामोडी घडल्या, भाजपचे जे बंडखोर होते प्रसाद हिरे त्यांनी माघार घेतली, मात्र गोकुळ गीते यांचा तिढा अद्याप कायम आहे। आपली काय भूमिका आहे? माझी भूमिका काय राहणार? आता गेल्या 3 दिवसापासून माझे प्रचारही सुरू झाले आहेत। खूप काही ठिकाणी प्रचार झालेला आहेत आणि प्रत्येक ठिकाणी चांगलं रिस्पॉन्स भेटलेला आहे आणि आता पाठिंबाचा विषय नाही, माघारीचा विषय नाही, आता पूर्णपणे हे लढाई लढणार आहेत। एकीकडे प्रसाद हिरे जे आहेत, जे भाजपचे बंडखोर उमेदवार होते नाशिकमध्ये, त्यांनी माघार घेतल्यानंतर कुठेतरी आपली माघारी व्हावी अशी भाजपकडून आग्रही भूमिका असल्याचे बोललं जाते। मला काही हे कॉन्ट्रॅक्ट आलेला नाही आहे माघारीचा, पण जरी आला तरी तर माझं आता इतकं प्रतिसाद चांगलं भेटलं आहेत की माघारीचं आणि पाठिंबाचं तर आता बिलकुल निर्णय नाही आहेत माझं मागे घ्यायचं। आपल्या निर्णयावर आपण ठामात निवडणूक लढवणार? हो, माझा निर्णय शेवटपर्यंत ठाम, हे मी गेल्या कधीपासून मी सांगत आली आहेत की माझा निर्णय शेवटपर्यंत ठाम आहेत, मी हे लढाई शेवटपर्यंत लढणार। अजूनही हा तिढा जो आहे हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीने आता गोकुळ गीते हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची देखील चर्चा आहे। मात्र असं असलं तरी मात्र मतदारांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण ही निवडणूक लढवणारच या निर्णयावरती रेश्मा काळे या ठाम असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।